झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ती अंबिका घरात कशी आली? घरात कशी आली? मी तर तिच्या आत्म्याला चाफ्याच्या झाडाजवळ कैद करून ठेवलं होतं। मग ती मुक्त कशी झाली? कोणी केलं? एवढे दिवस ती घरातच होती, घरातच होती। मंजिरी, अंबिकाचं श्राद्ध होतं त्याच दिवशी ती कैदेतून सुटली। तेव्हा एक घटना घडली होती। पण ती इतके दिवस घरात होती हे कळलं कसं नाही मला? नाही मार्जरी, तिचा आत्मा असं मुक्त असणं आपल्या हिताचं नाहीये, आपल्या हिताचं नाहीये ते। काही करून तिला कैद करावंच लागेल आणि तिला कैद करण्यासाठी मी वाटेल ते करीन, वाटेल ते करीन। मार्जरी, आता तर माझ्याकडे कवडी सुद्धा आहे। मी अंबिकाला कैद करू शकते, मी करू शकते तिला कैद। मी कैद करणार तिला, मी कैद करणार तिला। वेदा, कुठे गेली होते तू? ये माझ्याकडे। तुझी या घरात काही गरज नाही। माझ्या वेदासोबत आज जे झालंय त्यासाठी मी हिला माफ करणार नाही। वेदाच्या किडनॅपिंग बद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली का ते विचारायला आणि तिला बेशुद्ध करण्यासाठी जे गुंगीचं औषध वापरलं होतं त्यातनं काही क्लू मिळतो का ते बघायला। मीरा, काय करतेयस? राधाताई, तू? काही नाही ग, आवरत होते। तू कशी आहेस ग? ताई, अशी काय एकटक बघतेस माझ्याकडे? तू बरी आहेस? हो ग, मला काय झालंय? मी बरीच आहे। तुझा चेहरा सांगतोय मीरा। काय झालं? कोणी काही बोललंय का तुला? मीरा, काय विचारतेय मी? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।